तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर मग आपला मराठी विषय आहे आणि या मराठी विषयामध्ये तिसरी कविता आहे आला पाऊस. तर ती आला पाऊस या कवितेचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, त्याच्यातला पहिला भाग आहे आम्हाला हे समजले. तर त्याच्यातली काही प्रश्नोत्तर आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं चौकटी पूर्ण करा असा हा प्रश्न आहे. पाऊस आल्यावर ओले झालेले, काय ओलं झालं? अंगण. थेंबासंगी आलेले वादळ वारे, गारांनी भरलेला रस्ता, लखलखणारी वीज. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यावर वातावरणात खालील कोणते बदल होतात? त्यासाठी 4 चौकटी दिल्यात. तर त्याच्यामध्ये पहिलं लिहायचं अंगण ओले होते आणि गारांनी रस्ता भरून जातो. टपोऱ्या थेंबासोबत वादळ वारे सुटतात. आकाशात वीज लख्खन लखाकते. कभिन्न काळे ढग निळ्या आभाळात सैरावैरा धावू लागतात आणि किंवा आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. तर हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. कवितेतील खालील ओळींचा अर्थ जो आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे आला पाऊस, आला पाऊस. हे जे आहे इथपर्यंत धावत हे सुटती. तर त्याचा अर्थ काय लिहायचा? पाऊस आल्यावर आकाशात हत्तीसारखे आवाढव्य म्हणजे प्रचंड मोठे काळे भोर ढग जमा होतात आणि ते विस्तीर्ण निळ्या आभाळात इकडे तिकडे वेगाने धावू लागतात. हा त्याचा अर्थ लिहायचा. त्यानंतर याचा अर्थ लिहायचा आहे. तर त्याचा अर्थ काय आहे दुसऱ्या याचा? मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर घराच्या छपरावरून पाण्याच्या पागोळ्या ओघळू लागतात. अशा वेळी पावसामुळे आणि गारठ्यामुळे थरथरणारी लहान पाखरे आपले पंख मिटून एका जागी शांतचित्त होऊन बसतात. तर हे त्याचा अर्थ लिहायचं. प्रश्न क्रमांक 4 आहे खालील अर्थ व्यक्त होणारी ओळी शोधून काढा. तर बघा इथे पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले, विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळाली. तर त्याच्यातली ओळ कुठली लिहायची? आला आला पाऊस, वीज लखाके लक्कन, भिजणारी ती अवकळ पोरे घरात पळाली पटकन. तर हे त्याचं उत्तर लिहायचं. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. मध्येच पिवळे ऊन हातसे सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसे. तर ही ओळ ती त्याच्या आधी थोडीशी जी आला आला पाऊस जे आहे ते जरी लिहिलं तरी चालेल त्याच्यामध्ये. परत विचार करा आणि सांगा असा हा प्रश्न आहे. पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव काय करायचा आहे थोडक्यात सांगायचं. तर तुमचा स्वतःचा अनुभव तुम्ही सांगू शकता. कशा प्रकारे लिहायचं ही फक्त आयडिया मी देऊ शकतो तुम्हाला. इथे काय तुम्ही हेच लिहायला पाहिजे असं नाही. तुमचा अनुभव तुम्ही लिहू शकता. गेल्या वर्षी जेव्हा ऋतूतील पहिला पाऊस आला तेव्हा मी आणि माझे मित्र लगेच घराबाहेर पडलो. पहिल्या पावसाच्या थेंबांनी तापलेली जमीन शांत झाली आणि मातीचा खूप सुंदर सुवास सुटला होता. आम्ही सर्वांनी पावसात मनसोक्त नाचत गाणी म्हणत भिजण्याचा आनंद घेतला. आम्ही कागदाच्या छोट्या होड्या बनवून साचलेल्या पाण्यात सोडल्या. थंडगार वाऱ्यामुळे अंगावर काटा येत होता तरीही पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच होती. तो अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी आणि संस्मरणीय होता. पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर आकाशात काळेभोर ढग जमा होतात. विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू होतो. कडक उन्हाने होणारी जमिनीची जी काहिली असते ती थांबून धरती शांत आणि थंड होते. वाळलेल्या झाडांना नवीन पालवी फुटते आणि संपूर्ण निसर्ग हिरवागार दिसू लागतो. नदी, नाले, विहिरी, तलाव पाण्याने भरून वाहतात. बेडकांचे डराव ओरडणे सुरू होते तर रानावनात मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? निसर्गात होणारे बदल लिहू शकता. तर आता पुढे खेळू या शब्दांशी याच्यामधली जी उत्तरं आहेत ती बघूया. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. ओले वादळ वारे, गारा सारा, लख्खन पटकन, नदी पाण्यामध्ये, हासे दिसे, हत्ती सुत्ती, गळती बसती. तर असे शब्द काय करू शकता? लिहू शकता. यातले सर्वात योग्य गारा, सारा, लख्खन पटकन, हासे दिसे, गळती बसती हे मुख्य लिहिलं तरी चालतील. त्याच्यानंतर शब्दसाखळी तयार करा. शब्दसाखळीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून काय करायचं? नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं की इथं ससा, साप, पतंग असं दिलेलं आहे. आता आकाश, शहामृग, ग राहिलाय म्हणून गवत, तलवार, रस्ता असं तुम्ही तुमच्या मनाचं करू शकता. इमारत शेवटी राहिलाय तलवार,
रान, त्याच्यानंतर नथ, थवा असं करू शकता. त्याच्यानंतर पावसाशी संबंधित शब्द लिहून पूर पहिल्यांदा दिलेला आहे. मग तुम्ही आणखीन कुठलं लिहू शकता? ढग, वीज, थेंब, गारा, छत्री, पाणी, इंद्रधनुष्य अशी उत्तरं लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. घराशी संबंधित कुठले कुठले शब्द लिहिता येईल? भिंत, छप्पर, खिडकी, दरवाजा, कुटुंब, अंगण, ओटा, माळवत असे शब्द लिहिता येतील. कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा. रस्ता, मार्ग किंवा वाट, घर, सदन किंवा गृह किंवा निकेतन. तिन्हीपैकी कुठलाही एक लिहा. नदी, सरिता, आकाश, नभ, आभाळ, गरम. समानार्थी म्हणजे त्याच अर्थाचा शब्द लिहायचा. आता वाचा व लक्षात ठेवा. एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारी इतर हे दिलेले शब्द आहेत. देश, एक देश, अनेक देश. तर जरासं मोठं दिसण्यासाठी देश, देव, वर्ग याचं एक वचन आणि अनेक वचन तेच येतंय. चित्र, चित्र, अनेक वचन चित्रच. राजा, एक राजा, अनेक राजा. नाही, राजाचं हे राजा येणार. रंग हे तेवढा कॅन्सल करा त्याच्यात. ते बाकी सगळं घेतले तरी चालतील, योग्य.